महिला डॉक्टरला रणजित निंबाळकरांनी फोन केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे। दोन्ही पीएससह निंबाळकरांना अटक करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती। त्यांच्या आरोपांना आता रणजित निंबाळकरांनी उत्तर दिले। प्रकरणाचा माझा संबंध आहे असा अंबादास दानवे कोणत्या आधारावर म्हणतायत असा सवाल निंबाळकरांनी विचारलाय। आत्महत्येला कोण जबाबदार आहे हे महिला डॉक्टरांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेलं आहे। मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही निंबाळकरांनी केलाय। मी रात्री नाव नव्हतं घेतलं, परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे, 31/7/2025 ला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पीए आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत। आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा या पीएनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी। परंतु याच्यामध्ये सुस्पष्टपणे सत्तेचा माज दिसतो। भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे 2 पीए आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माजी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन मान्य खासदार बोलत आहे असे सांगितले। तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली। ज्या महिलेने आत्महत्या केली त्या बिचारीने स्वतःच्या हातावर लिहून ठेवलेलं आहे की कोणामुळे आत्महत्या करते, आणि आत्महत्येच्या संदर्भात जबाबदार व्यक्तींची नावं किंवा व्हॉट्सअप मीडिया हे सगळं सोशल मीडिया तिच्या फोनमध्ये असणारे पोलीस तपासामध्ये। मलाच तुम्हाला उलटा प्रश्न विचारता, अंबादास दानवे कोणत्या आधारे म्हणतात की याच्याशी माझा संबंध आहे? काय कोणत्या आधारे तुम्ही बघितलं? यावर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी काय माहिती दिली आहे ती सुद्धा पाहूयात। तपासामध्ये आतापर्यंत तिने लिहिलेली नोट्स आणि त्याच्या आधारे केलेला तपास हे आहे। खासदारांचं नाव हे तिने जे स्टेटमेंट दिलंय तिच्या इन्क्वायरीमध्ये यांच्याकडे कोणाकडे जिल्हा शल्य चिकित्सांकडे ज्याच्यामध्ये पोलिसांनी तिच्याविरुद्ध कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये आलेलं आहे, आणि ते परत फिट अनफिट मध्ये आलेलं आहे, ज्याचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी आतापर्यंत संबंध दिसलेला नाही।